पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. समृद्धीवर भीषण अपघात, 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी. रील बनवण्याच्या नादात लक्झरी बस चालकाचा ताबा सुटला. लक्झरी बस कारवर आदळली. मेहकरजवळ फरदापूर टोलनाक्याजवळ सकाळी घडला अपघात. साखर झोपेत असलेल्या प्रवाशांच्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत एका 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. मेहकरजवळील फरदापूर टोलनाक्यावर आज 19 एप्रिलच्या सकाळी हा अपघात घडला. बस चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात गुंतले असल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातग्रस्त बस दुसऱ्या एका कारवर आदळल्याने काहीही चूक नसताना सदर कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे सुमारे 1 तास डॉक्टर उपस्थित नसल्याने जखमींच्या नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुसदकडे जाणारी ही खासगी बस सकाळी 6च्या सुमारास अपघातग्रस्त झाली. चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त असल्याने अपघात झाल्याचा आरोप बसमधील प्रवाशांनी केला आहे. सध्या गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गावरून जात होती. कुठून आली गाडी? मुंबईवरून पुसदला जात होती. बर. तर जस्ट आपण टोल नाका क्रॉस केला ना, तिथे त्यांना काही कंट्रोल झाली नाही गाडी, तर ब्रेक दाबलाय त्यांनी. तर ते ब्रेक दाबला जसा तशीच ती गाडी पलटी झाली. बर. तर त्याच्यामध्ये एक बाळाचा जीव पण गेलाय आणि बाकीच्यांना थोडं मार आहे. म्हणजे थोडं नाही, जास्त असेल तिकडे पण ते मेकरसाठी यासाठी गाडीने आलेली. सकाळी 3 साडेतीन वाजता ड्रायव्हर बदललेला. ड्रायव्हर बदलून नंतर मग तो एक किन्नर आणि एक पॅसेंजर मिळून ड्रायव्हरची रील करत होते मोबाईलवरती. रील करता का ती मोबाईल दाखवत ड्रायव्हरच्या हातात दाखवत बघ रील कशी केली, कशी झाली बघ, छान आहे का अशी बघ. गाण्यावर ड्रायव्हर नाचू लागला. असे फॉलो करून नाचवतो ड्रायव्हर स्वतः. म्हणजे त्याचे मोबाईल बघणं, तंबाखून थुकणं हे असे करता होते. म्हणजे चालू होतं त्यांचं. कमीत कमी ते बसल्यापासून ते नाटक करत होतं. ड्रायव्हर मी स्वतः बोललो की बाबा पुढं बघ. तो केलं तुला काय करायचं गप, आम्ही रील करतोय असं म्हणून त्यांनी रील करत होतं. आणि टोल नाका समोर आला. त्यातलं टोल नाका लक्ष नव्हतं अजिबात. टोल नाका आहे, टोल नाका समोर बघितला, ब्रेक मारला आणि जागेवर गाडी फिरवली. गाडी पलटी झाली. कॅबिनमध्ये किती जण बसले होते? जवळपास 7-8 जण होते कॅबिनमध्ये. हो. कॅबिनमध्ये तुम्ही पण होता? हो, स्वतः मी कॅबिन ड्रायव्हरच्या पाठी होतो बसेल. प्रथमतः ही बस नागपूर मुंबई साईडनं वरतून आली. ड्रायव्हर गाडी टर्न मारायच्या नादात गाडी पलटी झाली खाली. इकडनं ही जी दुसरी 4 व्हीलर आहे मेकरून एंट्री करून समोर चालली होती. या गाडीला येऊन ती गाडी पडली, घासत आली डायरेक्ट आणि या गाडीला येऊन भिडली. तेवढ्यात आम्ही बघितलं, आरडाओरड केली. MSF वाली टीम, फायरवाली टीमला बोलवून घेतलं आणि नंतर त्यातले मग पेशंटला काढायला सुरुवात करून टाकली. 15 ते 20 जण काढून हॉस्पिटलला पाठवून दिलं.